नांदेडच्या कंधारमधील बामणी गावातून एक अत्यंत मन हेलावून टाकणारं वास्तव समोर आलंय। बैलजोडी नसल्यानं अल्पभूधारक शेतकरी बालाजी शिराळे आणि त्यांच्या पत्नीनं स्वतःच कोळपो ओढून शेतीची मशागत करण्यास सुरुवात केली आहे। पावसानं दडी मारल्यानं वेळेत शेतीची कामं पूर्ण करण्याचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर निर्माण झालंय। आर्थिक अडचणींमुळे बैलजोडी किंवा यांत्रिक अवजारं घेणं या शेतकऱ्याला शक्य नाहीये। नवरा बैलाप्रमाणे कोळपो ओढत असून पत्नी कोळपं हाताळत शेताची मशागत करत असल्याचं हे दृश्य प्रत्येकाच्या मनाला चटका लावून गेलं। शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही अशी खंत व्यक्त करत शासनानं बैलजोडी किंवा शेतीसाठी आवश्यक आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी अशी आर्त मागणी शेतकरी बालाजी शिराळे यांनी केली आहे। दुसरीकडे शेजारील लातूर जिल्ह्यातूनही अशीच एक बातमी आली होती। लातूरमधील एका ग्रामीण भागात सततची नापिकी आणि कर्जाच्या बोजाखाली दबलेल्या शेतकऱ्याकडे शेतीच्या मशागतीसाठी बैल खरेदी करायला किंवा ट्रॅक्टर भाड्यानं द्यायला पैसे नव्हते। ऐन हंगामात शेत पडीक राहू नये म्हणून अखेर पती आणि पत्नीनं स्वतःच नांगराला जुंपून शेत नांगरण्यास सुरुवात केली। जगाचा पोशिंदा समजल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांवर आजही आपल्याच पाठीवर नांगर कोळप वाहण्याची वेळ येते। काय आपलं नाव आहे आणि तुमच्या पत्नीसोबत तुम्हाला शेतामध्ये कोळपणी करावं लागते बिना बैलाची, का अशी परिस्थिती उद्भवली तुमच्या? माझं नाव बालाजी बाबाराव शिराळे, राहणार बामणी, तालुका कंधार, जिल्हा नांदेड। मला गरिबीमुळे हे परिस्थिती, आपलं बैलजोडी नाही आपल्याकडे। शेती 4 एकर आहे, 2 एकर पडीत आहे, 2 एकर वाईट आहे। प्रत्येक वर्षी किती उत्पन्न होते तुम्हाला? प्रत्येक वर्षी उत्पन्न एक 40-50 हजार रुपयाचे होते। त्याच्यामुळे भाव येतो का नाही? मालाला भाव येत नाही। मालाला भाव जरी आला तर आता 2 एक मुलगा एक मुलगी आहे आणि चौघ कुटुंबाचा परिवार आहे। 4 कुटुंबाला वर्षाकाठी पैसे पुरत नाहीत, त्यासाठी आपल्याला का बैलजोडी घेणं होत नाही। मग सरकारकडे मागणी केली काय? मागणी केली, कागदपत्री कारभार आहे। कागदपत्री या गरीब माणसापर्यंत पोहोचू देत नाहीत कोणी। मग आता पुढचं पाऊल काय तुमचं? पुढचं मान सरकारनं काय हे केलं गरीब माणसाला तर हे होईल गरीबाचं। लेकरा शिक्षण आहे, या लेकरा शिक्षणाला पण पैसे होत नाही। आम्ही तर प्रायव्हेट याच्या शाळेमध्ये आमचे हॉस्टेलला लेकर आहेत। आमच्यावर परिस्थिती शेतामुळे, शेताला मालाला असा माल जर काढला शेतामध्ये तर शेतातला माल न्याय गेलं तर भाव नाही शेतामध्ये बाहेर, आणि करावंच लागते काम। रोजदारीला माणसं लावायला गेलं तर त्याला 500-600 रुपये हजरी आहे। त्याचे कुठं लावा म्हणून आम्ही सुट्टीमध्ये लेकरं सुद्धा आणता आणि काम करून घेता शेतामध्ये। आम्हाला थोडी शेती आहे, ते बी कोरडवाहू आहे, पाणी नाही, काही नाही। आपल्याकडे बैलजोडी नाहीये? आमच्याकडे बैलजोडी नाही, काहीच नाही। आम्ही शेतात याच्यात हातानच करता, दुंडते हाणता आम्ही आमचा नवरा। प्रशासनाकडे याच्या बाबतीमध्ये तुम्ही मागणी केली आहे का? मागितली होती, खंदारला गेलत्या। खंदारला गेले की साहेब लोक म्हणतात रविवारी या, रविवारी सोमवारी या, असे वार देतात। आम्हाला त्याच्यासाठी कटाळा येते जायचा याचा, वाहनाची सोय नको, गेली तर एसटीला। शेतातली कामं तसेच राहतात, त्याच्यासाठी आम्ही मग शेतातच हातानच कामं करून घेता। तुम्ही ही तुमची मागणी घेऊन, तुमची ही परिस्थिती घेऊन तुम्ही तुमच्या कंधारचे जे आमदार आहेत प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्याकडे गेलात का कधी? त्यांना काही याविषयी मांडला का विषय तुमचा? नाही, गेल्या नव्हते आम्ही, कधी बी गेल्या नाही। आता आम्ही इथून मोरी जाता आणि सरला सांगता आमची गरिबी त्यांनी आम्हाला देवावे ही त्याला विनंती आहे। काय मागणी असेल तुमची प्रशासनाकडे? आम्हाला बैलजोडी द्यावे, आमच्या शेताला पिकाला शेतातल्या मालाला भाव द्यावे ही त्याला विनंती आहे। आम्ही खूप कष्ट करता पण आमच्या मालाला भाव भेटत नाही।